नमस्कार, ऑसम अनुष्का या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मुलांसाठी अशी एक रेसिपी. आता लहान मुलांना चॉकलेट्स खूप आवडतात, म्हणून आज आपण डार्क चॉकलेट बनवतोय, तेही घरच्या घरी आणि अगदी हेल्दी असं. ते आपल्याला लागणार आहे डार्क कंपाऊंड. त्याच्यानंतर हे रॅप करायसाठी मी ऑनलाईन मागवले हे चॉकलेट रॅपर्स आहेत आणि हे असे मोल्ड मिळतात. हे सगळं मी ऑनलाईनच मागवलं आहे. ह्या मोल्डमुळे छानसा शेप येतो चॉकलेट्सला. हे सगळं मी ऑनलाईनच मागवलेलं आहे. तर हा 500 ग्रामचा आहे, हाफ केजी आहे हा. आता मला हवा तेवढाच मी घेते. इथे मला हवा तेवढा डार्क कंपाऊंड मी घेतलाय. आता हे बारीक बारीक थोडंसं क्रश टाइप मध्ये करायचं, म्हणजे मेल्ट व्हायला इझी पडतं. माझी मुलगी 2 वर्षाची आहे आणि तिला तुकडे तुकडे असे चॉकलेट्स मधले खायला आवडत नाही, म्हणून मी काय करते, इथे अल्मंड्स आणि कॅशो घेतले, काजू बदामचे मी किसून घेते, बारीक बारीक असं क्रश करून घेते. आपण जे साधे चॉकलेट खातो त्याच्यापेक्षा डार्क चॉकलेट असतं ते लहान मुलांसाठी नक्कीच हेल्दी असतं. ह्याने थोडंसं ब्रेन मध्ये डेव्हलपमेंट व्हायला मुलांच्या फायदा होतो. डार्क कंपाऊंड आहे ते डबल बॉइलर प्रोसेसने मेल्ट करून घेऊया. मी तर हे गॅसवरती ठेवून देते. इथे गॅस चालू आहे, नंतर मेल्ट करायला हे ठेवून देते. तर हे कंपाऊंड मेल्ट होताना जास्त हे आपण अगदी योग्य टेम्परेचरवरती मेल्ट करायचं. जास्त जर का मेल्ट झालं तर ते बर्न होऊ शकतं, जळू शकतं, मग त्याची टेस्ट थोडीशी चेंज होते. चॉकलेट मेल्ट होईपर्यंत मी आता काय करते, ह्या मोल्ड्स मध्ये जो काही मी क्रश केलेला अल्मंड्स वगैरे ते टाकून घेते. थोडंसं तूप ऍड केलं आहे, कारण कन्सिस्टन्सी तशी यायला हवी, जसं की आपल्याला मोल्ड मध्ये शेप द्यायला ओतायचं आहे. सेट करून घेते बघा. असं गरम आपण जोपर्यंत पोर केलेला आहे, ओतलेला आहे, तोपर्यंत हे असं सेट करून घ्यायचं. तर डार्क कंपाऊंडचे चॉकलेट्स पण रेडी आहेत. आता चॉकलेट जसं मिल्की आणि डार्क कंपाऊंड मिक्स करून आपण एक आता चॉकलेट फ्लेवरचं बनवून घेऊया. हा आहे व्हाईट कंपाऊंड, म्हणजे मिल्क कंपाऊंड. मला दिसत असेल तर सेम क्वांटिटीमध्ये डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड आपल्याला घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून आपल्याला मेल्ट करायचं आहे. इथे डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड यांच्यापासून हे चॉकलेट कंपाऊंड तयार झालेलं आहे. आता मी मोल्ड मध्ये सेट करून घेते आणि तुम्हाला सेट झाल्यानंतर दाखवते. ते दिसत असेल, फरक स्पष्ट जाणवत असेल. हे आहे डार्क कंपाऊंडचे डार्क चॉकलेट आणि हे आपण मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड मिक्स करून बनवलेले आहे चॉकलेटी फ्लेवरचे असे चॉकलेट्स. क्वांटिटी कमी घेतल्यामुळे कमी बनलेले आहेत. इथे एक आलेलं आहे याच्यामध्ये. आता हे मला एवढं ऍड करायला जमलेलं नाहीये, पण तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा छान बनवा. आता आपण हे फ्रीजला सेट करायला ठेवूया. 2 तासांनी हे आपण असे डिमोल्ड करून ठेवलेले आहेत चॉकलेट्स. छान असे डिमोल्ड झालेले आहेत. शेप बघ किती सुंदर आलेला आहे. आता आपण हे या पेपर्स मध्ये रॅप करून घेऊया. तर रेडी आहेत आपले हेल्दी असे सुंदर चॉकलेट्स. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.